ओके. तर मित्रहो, आजपासून मी सुरू करतो आहे DMR महाराष्ट्र भरतीवाली स्टाफ नर्स परीक्षेची पूर्ण तयारी असा अभ्यासक्रम. तर या व्हिडिओजमध्ये या सिरीजमध्ये बेसिकली तुम्हाला मी सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. सगळ्या ज्या ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात, एव्हरीथिंग 0 to इन्फिनिटी, सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला फक्त काय करायचं, तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा आहे, नोट्स बनवायचे आहे आणि एक्झामला जायचं आहे. बस, तुमची सगळी प्रिपरेशन मी करून देणार आहे, त्याची काही चिंता करू नका, ठीक आहे. तर आपण कसं जाणार आहे, तर मी तुम्हाला प्रश्नाद्वारे नेणार आहे. म्हणजे मी जर टॉपिक शिकवला तर थोडं बोरिंग होतं आहे की नाही. त्याच्यामुळे मी कसं करणार आहे की तुम्हाला MCQs देणार आहे. MCQs म्हणजे सांगता सांगता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं प्रिपरेशन करून देणार आहे, ठीक आहे. तर चलो सुरू करते आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न जो आहे तो आहे, विच सेल्युलर कंपोनंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम. आता बघा तुम्ही, आपण जर विचार केला तर DMRमध्ये मराठी आणि इंग्रजी असा दोन्ही भाषेचा हे मिळतो आपल्याला ना, प्रश्नपत्रिका मिळते. पण आपल्याला इंग्लिश समजली पाहिजे, कारण बाकी सगळा जो अभ्यासक्रम आहे ना हा इंग्रजीमध्ये आहे. त्याच्यामुळे शब्द कानावर पडले पाहिजे, आपल्याला शब्द माहिती असले पाहिजे, त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे. म्हणून हे क्वेश्चन्स मी इंग्लिशमध्येच घेतो आहे, ठीक आहे. चला, पहिला प्रश्न काय, विच सेल्युलर कंपोनंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम. आता बघा, फारच सोपा प्रश्न आहे, पण याच्यामध्ये किती सारं गुपित दडलेलं आहे तुम्हाला सांगतो मी. आता काय म्हटलं आहे, ते सेल्युलर कंपोनंट म्हटलं आहे, ठीक आहे. सेल्युलर कंपोनंट, तर दादा असा आहे, सेल्युलर कंपोनंट जो आहे, थांबा एक मिनटं. ओके, हां, आलो आहे आपण आता. सेल्युलर कंपोनंट रिस्पॉन्सिबल फॉर ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम. ओके, सेल्युलर कंपोनंट म्हणजे हा सेलमध्ये असला पाहिजे, ठीक आहे. तर सेल हा टॉपिक तुम्हाला पूर्णपणे परफेक्टली आला पाहिजे, तर तुम्हाला याचं उत्तर देता येणार आहे. दुसरं आहे, याच्यामध्ये एक गोष्ट विचारली, ऑक्सिडेटिव्ह मेटाबॉलिझम. तर याच्यामध्ये एक शब्द आला आहे, ऑक्सिडेटिव्ह. आता ऑक्सिडेटिव्हचा अर्थ होते ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन ही प्रोसिजर होत आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काहीतरी बनतं आहे पण त्याच्यामध्ये ऑक्सिजन यूज होतो आहे, ठीक आहे. तर पूर्ण सेलमध्ये आता सेलमध्ये जे डिफरंट कंपोनंट्स असतात ना, जसं आता हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्याच्यानंतर याच्या आतमध्ये सायटोप्लाझम असतं, त्याच्यानंतर न्यूक्लियस असते, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर गॉल्जी ॲपरेटस असते, नंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नसते, आहे की नाही. असे खूप सारे सेल कंपोनंट्स असतात, बरोबर आहे. तर याच्यापैकी ऑक्सिडेशन ही जे प्रोसिजर आहे ही कुठे होते असं विचारते. तर आता तुम्हाला माहीत असेल, पॉवर हाऊस ऑफ सेल, जसं पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही बघतच आहे इथे, आहे की नाही. पहिलं ऑप्शन काय म्हणते, मायटोकॉन्ड्रिया, त्याला आपण काय म्हणतो, पॉवर हाऊस ऑफ सेल. आता भैया याला पॉवर हाऊस का बरं म्हणतात, कारण याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस होते ती म्हणजे एनर्जी प्रोडक्शनची. एनर्जी प्रोड्यूस होते, ठीक आहे. आता एनर्जी प्रोड्यूस कशी होते, तर याच्यामध्ये 3 मेजर प्रोसेस केल्या जातात एनर्जी प्रोडक्शनमध्ये, ठीक आहे. पहिली असते ग्लायकोलिसिस, त्याच्यानंतर असते TCA, ज्याला आपण ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल किंवा क्रेब सायकल असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर असते इलेक्ट्रॉन ETC, चुकलं, चालते, तुम्ही ECT म्हणा किंवा ETC म्हणा, हे सारखंच पडते, काय असं काही नाही. ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन और इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सपोर्ट रिॲक्शन असं म्हटलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. समजणं महत्त्वाचं आहे, समजून घ्या तुम्ही. तर या ज्या 3 गोष्टी होत आहे याच्यामध्ये काय होते, याच्यामध्ये ATP प्रोडक्शन होते, ATP बनते, ठीक आहे. ATP, NADH आणि FADH हे सगळं बनते, आणि हे काय आहे, आपले एनर्जी पॉकेट्स आहे. आता हे बनल्यामुळे काय होते, एनर्जी प्रोड्यूस होते. पण ग्लायकोलिसिस होताना ऑक्सिजन लागत नाही, ठीक आहे. TCA होताना ऑक्सिजन लागतो, म्हणजेच ही कोणती रिॲक्शन आहे, ऑक्सिडेटिव्ह. आणि ती ऑक्सिडेटिव्ह रिॲक्शन कुठे होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं कुठलं आहे, मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे. आता दुसरा जो ऑप्शन आहे, बाकी सगळे ऑप्शन बघून घेऊ आपण, असं काहीच नाही, ठीक आहे. दुसरं जे ऑप्शन म्हणते, काय म्हणते दुसरं ऑप्शन आपलं, दुसरं ऑप्शन म्हणतं आहे की रिसेप्टर्स. आता रिसेप्टर काय असते हे तुम्हाला कळलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हे समजेल की या ऑप्शनचा अर्थ काय आहे, ठीक आहे. रिसेप्टर्स कुठे असतात, रिसेप्टर्स असतात आपल्या बॉडीमध्ये भरपूर ठिकाणी असतात, पण हे युजली नर्वस सिस्टम आणि मस्क्युलर सिस्टममध्ये येतात, ठीक आहे.
मसल्समध्ये पकडून घ्या तुम्ही, ठीक आहे. तर रिसेप्टर कुठे कुठे असतात, सेलच्या वरती पण रिसेप्टर्स असतात, सेलच्या वरती, ठीक आहे. आता हे रिसेप्टर वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. तर रिसेप्टरचं काम काय असते, फक्त सिग्नल घेणं आणि दुसरीकडे पोहोचवणं, ठीक आहे. म्हणजे रिसेप्टर जर सेलवर असेल तर हा सिग्नल घेईल आणि सेलच्या अंदर काय करेल, सिग्नल पाठवेल. तर रिसेप्टरचं काम तेवढंच आहे. तर याचा आन्सर हे नाही आहे इथे. लायसोझोम, हा एम फालतू झाला इथे. लायसोझोम तुम्हाला माहीत आहे, याला काय म्हणतात, सुसायडल बॅग्स म्हणतात. सुसायडल बॅग्स ऑफ सेल. म्हणजे याच्यामध्ये काय असते, याच्यामध्ये एन्झाईम स्टोअर केलेलं असते, ठीक आहे. हे एन्झाईम काय करते, जेव्हा एखादी सेल खराब होते तेव्हा हे लायसोझोम एन्झाईम आपल्या सेलवर टाकते. त्याच्यामुळे काय होते, सेल डिस्ट्रॉय होते, म्हणून याला सुसायडल बॅग्स म्हटतात. तर हे बिलकुलच नाही याचा आन्सर. फ्लॅजेलम. आता हे फ्लॅजेलम काय आहे, काही प्रोकॅरियोट्स म्हणजे जे एक पेशीय प्राणी असतात, ज्याच्यामध्ये एकच सेल असते, असे प्राणी असतात. त्यांच्यामध्ये ना एक लोकोमोशन करण्यासाठी, म्हणजेच हलण्यासाठी किंवा एका जागून दुसऱ्या जागी जाण्यासाठी त्यांच्यामध्ये एक अपेंडिसेस असते. म्हणजे त्याला काय म्हणू आपण, जसं हातपाय असतो आपल्याला ना, पायाने आपण चालतो, तर आपण एका जागून दुसऱ्या ठिकाणी पायाने जातो. तसे ते एक पेशीय प्राणी जे असतात, एक सेलवाले प्राणी असतात, ते काय करतात, या फ्लॅजेलममुळे, ही जे शेपटीसारखा भाग दिसतो ना, तो फ्लॅजेलम असतो, त्याच्यामुळे काय करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, ठीक आहे. तर हे आहे आपला पहिला प्रश्न. चला दुसरा प्रश्न बघूया, इंटरेस्टिंग. अरे याचे ऑप्शन खाली राहून गेले, ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे, ॲक्वियस कंपोनंट ऑफ द सेल within which various organelles and particles are suspended is. पुन्हा सेलचा प्रश्न विचारला आहे. तर याच्यामध्ये विचारलं ॲक्वियस कंपोनंट. प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न जर आपल्या लक्षात आला तर त्याचं उत्तर आपण लगेच देऊ शकतो, ठीक आहे. म्हणून प्रश्न खूप महत्त्वाचा असते. दोन शब्द, ॲक्वियस कंपोनंट. कंपोनंट म्हणजे सेलचा काहीतरी भाग आहे, ठीक आहे. ॲक्वियस म्हणजे ॲक्वियसचा होते ॲक्वा हा शब्द आहे वॉटर, ठीक आहे. म्हणजे असा कंपोनंट ज्याच्यामध्ये पाणी आहे, ठीक आहे. विदिन विच व्हेरियस ऑर्गनेल्स अँड पार्टिकल्स आर सस्पेंडेडचा अर्थ ते त्याच्यामध्ये पडून आहे त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये ठेवलेले, ठीक आहे. सेलची डायग्राम बनवतो मी, तुम्हाला सांगतो. न्यूक्लियस, सेल, न्यूक्लियस, त्याच्यानंतर याच्यात डिफरंट ऑर्गनेल्स, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी ॲपरेटस, ठीक आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, असं हे सगळं. त्याच्यानंतर छोटे छोटे रायबोझोम्स, असं सगळं याच्यामध्ये राहते, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये समजण्याचा भाग काय आहे, याच्यात काय विचारलं आहे, असा कंपोनंट ज्याच्यात पाणी आहे. तर आता ऑप्शन बघून घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल, ठीक आहे. पहिला आहे सायटोप्लाझम. यस बाबा, सायटोप्लाझममध्ये पाणी असते. सायटोप्लाझम, ठीक आहे. सायटोप्लाझममध्ये किती % पाणी असते, सायटोप्लाझममध्ये भरपूर असते, जवळपास 92% पाणी असते सायटोप्लाझममध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे, सायटोसोल. पण सायटोप्लाझम कशाने बनते, सायटोप्लाझम बनते सायटोसोल प्लस ऑर्गनेल्स. सायटोसोल प्लस ऑर्गनेल्स यांनी काय बनते, सायटोप्लाझम बनते, ठीक आहे. सायटोसोल बघा, दुसरा ऑप्शन सायटोसोल विचारला आहे. सायटोसोल कशाने बनते, वॉटर प्लस मिनरल्स प्लस आयन्स, असं सगळं मिळून काय बनते, सायटोसोल बनते. तिसरं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन तुम्हाला माहीत आहे, सेलच्या वरती जे मेम्ब्रेन असतं त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो आपण. त्याचं स्ट्रक्चर असं हेड आणि टेल आणि हेड असं स्ट्रक्चर असते त्याचं, ठीक आहे. असं स्ट्रक्चर आहे. चलो सायटोप्लास्ट ही टर्म खूपच वेगळी आहे. म्हणजे हे बसतच नाही इथे प्रश्नामध्ये. का बरं बसत नाही, त्याचं याचं कारण आहे. सायटोप्लास्ट हे जे आहे ना, सायटोप्लास्ट हे एक मेम्ब्रेन असते. हे मेम्ब्रेन कशात असते, हे एक मेम्ब्रेन असते ज्याला आपण सुचरमध्ये वापरतो. सुचरिंग करतो ना आपण जखमेची, त्याच्यात वापरलं जाते. तर ही जी टर्म आहे ही इथं बिलकुलच लागत नाही आहे. तर याचं उत्तर काय असलं पाहिजे, ॲक्वियस कंपोनंट विचारलं आहे. आता ॲक्वियस कंपोनंट कोणता आहे, सायटोसोल आणि सायटोप्लाझम दोन्ही ॲक्वियस आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे, विदिन विच व्हेरियस ऑर्गनेल्स पार्टिकल्स आर सस्पेंडेड. त्याच्यामध्ये ठेवलेले आहे म्हणते, त्याचा पार्ट नाही आहे, ठेवलेले आहे त्याच्यात. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, सायटोसोल. कारण सायटोप्लाझम म्हणजे काय असते, सायटोसोल प्लस ऑर्गन्स असते. आणि इथे विचारलं आहे, वेगवेगळं विचारलं आहे. ॲक्वियस कंपोनंट वेगळा विचारला आहे आणि ऑर्गनेल्स वेगळे केले आहेत. त्याच्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे, सायटोसोल असणार आहे, ठीक आहे.
चला नेक्स्ट प्रश्न आहे आपला की 7.0 इज अ नॉर्मल pH ऑफ. तर आपण आता pH स्केल बनवून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, pH स्केलच्या सेंटरमध्ये असते 7. ठीक आहे, याच्या जर इकडे गेलो आपण ते हे होते ॲसिड, आणि याच्या 7च्या जर वर गेलो आपण तर होते बेस किंवा अल्कलाईन. ठीक आहे, तर आता विचारलं आहे 7 म्हणजे मधात कशाची pH असते बाबा हे विचारलं आहे. ठीक आहे, फ्लूड विदिन टिपिकल सेल असते का बघू आपण. युरिन, दुसरं ऑप्शन आहे युरिन. तर युरिनची pH किती असते ते आपल्याला माहिती आहे. युरिनची pH असते 4.6 to 8 एवढी pH असते. म्हणजे युरिन कशी असते, स्लाइटली लिटल बिट ॲसिडिक असते. ठीक आहे, कधी कधी अल्कलाईन पण होते. आपण कुठल्या पद्धतीचं आपण जेवण करतो त्याच्यावर याची pH ठरवली जाते. ठीक आहे, तर पण नॉर्मली जी असते ती स्लाइटली ॲसिडिक असते आपली. त्याच्यानंतर ब्लड विचारलं आहे. ब्लड हे आहे युरिन. आता ब्लडची विचारली आहे. ब्लडची किती असते सगळ्यांना माहीत असली पाहिजे. ब्लड तोंडपाठ असली पाहिजे. 7.35 to 7.45 एवढी असते. स्लाइटली अल्कलाईन. ठीक आहे, कारण इकडे येत आहे 7.35 इकडे येत आहे. ठीक आहे, आणि ही 4.6 इकडे येत आहे तर ॲसिडिक असते. ब्लड इन पोर्टल सर्क्युलेशन काय असते. आपल्या बॉडीमध्ये एक ऑर्गन असतो त्याला आपण काय म्हणतो, लिव्हर. ठीक आहे, लिव्हर, आणि त्याच्यानंतर लिव्हरच्याच जवळ काय असतात, खूप सारे इंटेस्टाईन असतात. बरोबर आहे, इंटेस्टाईन. तर या इंटेस्टाईनमधून काय होते, या इंटेस्टाईनमधून एक ब्लड वेसल जाते कुठे, लिव्हरमध्ये, जे काय घेऊन जाते, ब्लड घेऊन जाते. तर ही जे ब्लड वेसल आहे हिला म्हणतात पोर्टल वेन. आणि या पोर्टल वेनमध्ये जे सर्क्युलेशन होते त्याला म्हणतात पोर्टल सर्क्युलेशन. ठीक आहे, याच्यामध्ये पण pH सारखीच असते. याच्यात कंपोनंट वेगळे असतात. याच्यात सगळे मिनरल काय म्हणतो आपण, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, विटामिन सगळे ॲब्झॉर्ब केले जातात इंटेस्टाईनमधून आणि ते लिव्हरमध्ये पाठवले जातात डायजेशन म्हणजे ॲब्झॉर्प्शन ॲसिमिलेशनसाठी. पॅकिंग करतात त्याला, नंतर पुन्हा ब्लडमध्ये टाकतात. ती प्रोसिजर वेगळी आहे. ठीक आहे, तर हे जे सर्क्युलेशन आहे याला म्हणतात आपण पोर्टल सर्क्युलेशन. ठीक आहे, पण याच्यात pH सारखीच असते. म्हणजे ती कशाच्या मधात असणार आहे, 7.35 to 7.45 याच्या मधात असली पाहिजे. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन सारखेच आहे. ठीक आहे, तर हे याचा आन्सर नाही आहे. आता पहिलं ऑप्शन बघू आपण. पहिलं ऑप्शन काय म्हणते, फ्लूड विदिन द टिपिकल सेल. आता एका सेलमध्ये जे फ्लूड असतं, ठीक आहे, त्या फ्लूडचा pH म्हटलं आहे, तर हे आन्सर बिलकुल बरोबर आहे. त्या फ्लूडचा pH किती असतो, नॉर्मल असतो. ना ते ॲसिडिक असते ना ते बेसिक असते. का बरं, कारण त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिल्स असतात त्यांचं फंक्शन नॉर्मली झालं पाहिजे. त्याच्यासाठी त्याची pH जी आहे ती नॉर्मल ठेवावी लागते आणि म्हणून याची pH नॉर्मल असते 7. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. अ प्रोसेस ऑफ कॉपिंग DNA सिक्वेन्स ऑफ अ जीन इंटू मॅसेंजर RNA इज कॉल्ड. प्रोसेसचं नाव विचारलं आहे. प्रोसेस कशी प्रोसेस आहे ही, कॉपी करतो आहे आपण DNA सिक्वेन्सला. ठीक आहे, पहिलं आपण DNA लिहून घेऊ. DNAला कॉपी करतो आहे, पण कशावर कॉपी करतो आहे, इंटू मॅसेंजर RNA म्हणजे DNA टू mRNA करतो आहे. DNA टू mRNA जी प्रोसिजर होत असते, म्हणजे एका DNA पासून mRNA बनतो, त्या प्रोसेसला म्हणतात काय म्हणतात, ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. ठीक आहे, ट्रान्स्क्रिप्शन DNA टू mRNA. त्याच्यानंतर दुसरी एक प्रोसिजर असते DNA टू DNA. एका DNA पासून दुसरा DNA बनवला जातो, त्या प्रोसेसला काय म्हणतात, त्याला म्हणतात रिप्लिकेशन. ठीक आहे, आलं तर एक्झाममध्ये येऊ शकते म्हणून हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एक प्रोसेस होते त्याच्यामध्ये काय होते, RNA पासून प्रोटीन बनते. ठीक आहे, RNA पासून काय बनते, प्रोटीन बनते. त्या प्रोसेसला काय म्हणतात, त्याला म्हणतात ट्रान्सलेशन. ठीक आहे, तर अशा ह्या 3 प्रोसेस आहे, ह्या लक्षात ठेवा. ठीक आहे, DNA टू mRNA ट्रान्स्क्रिप्शन, DNA टू DNA रिप्लिकेशन आणि DNA टू प्रोटीन ट्रान्सलेशन. ठीक आहे, आता आपण ऑप्शन बघू काय काय आपल्याकडे. ऑप्शन पहिलं आहे ट्रान्सफरन्स. तर भाई या ट्रान्सफरन्स हे ऑप्शन इथे बिलकुलच बसत नाही. का बरं, ट्रान्सफरन्सचा अर्थ काय होतो तुम्हाला सांगतो मी.
ट्रान्सफरन्स हे एक सायकोलॉजिकल फिनॉमिना आहे, सायकोलॉजिकल फिनॉमिना आहे, ठीक आहे. आता सायकोलॉजिकल फिनॉमिना म्हणजे काय बा, तर ट्रान्सफरन्स हे एक डिफेन्स मेकॅनिझम असतं, ज्याच्यामध्ये काय होते की पेशंटला असं वाटते, पेशंट काय करतं, त्याच्या ज्या फिलिंग्स असतात त्याच्या एका रिलेटिव्हबद्दल, किंवा जसं आता मला माझ्या आईबद्दल फिलिंग्स आहे, बरोबर आहे, मॅटर म्हणजे आपल्या ज्या फिलिंग्स असतात आपल्या सिस्टरसोबत, आपल्या ब्रदरसोबत, आपल्या आईवडिलांसोबत ज्या फिलिंग्स असतात आपल्या ना, आपण त्यांना एका फिगरमध्ये बघतो, फादर फिगर, मदर फिगर, सिस्टर ब्रदर फिगरमध्ये बघतो, बरोबर आहे. तसंच ट्रान्सफरन्समध्ये पेशंट काय करतो, जे स्टाफ असतो, जसं नर्स असू शकते, डॉक्टर असू शकते, थेरपिस्ट असू शकतो, त्यांच्यामध्ये काय करतात, ते फिगरला बघतात, म्हणजे फादर फिगरला किंवा मदर फिगरला, तर त्यांच्यामध्ये असे फिलिंग येतात की ही इज माय फादर, ही इज माय मदर, ही इज माय ब्रदर, शी इज माय मदर, असे जे फिलिंग येतात त्याला म्हणतात ट्रान्सफरन्स. आणि हे कसं असते, हे सायकोलॉजिकल फिनॉमिना आहे आणि हे अनकॉन्शियस होत असते, ठीक आहे, अनकॉन्शियस होत असते, हा एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. तर हे आहे ट्रान्सफरन्स. तर हे इथे बिलकुल लागू पडत नाही, इथे DNA विचारलं आहे, बरोबर आहे, तर हे चुकीचंच आहे बिलकुल. दुसरं आहे ट्रान्स्क्रिप्शन. मी आत्ता सांगितलं ट्रान्स्क्रिप्शन तुम्हाला, तर ट्रान्स्क्रिप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. याच्यामध्ये काय होतं आहे, DNA सिक्वेन्सला कॉपी केलं जातं आहे, कशामध्ये, mRNAवर. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन, येस ट्रान्सलेशन पण मी सांगितलं तुम्हाला, ट्रान्सलेशन काय आहे. ट्रान्सलेशन काय असते, जेव्हा mRNA पासून काय बनते, प्रोटीन बनते, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. तर हे नाही आहे उत्तर. आणि ट्रान्सलोकेशन ही जे टर्म आहे ना, ही DNA बद्दल वापरली जाते, DNAचा जीन. आता जीन काय आहे, आता हा जो DNA आहे, या DNAचा एक सेक्शन जर घेतला आपण, एक सेक्शन जो आहे, जो फंक्शनल सेक्शन आहे, फंक्शनल सेक्शन, तर याला काय म्हणतो आपण, जीन म्हणतो, ठीक आहे. आता हा जीन जर उडी मारून दुसऱ्या, आता इथं 2 DNA स्ट्रँड्स असं समजून घ्या तुम्ही, हा जर इथून उडी मारून इथे गेला आणि यानं इथं जागा बनवली याची, ठीक आहे, अतिक्रमण केलं यानं, किंवा यानं काय केलं, अदलाबदली केली, इथला जीन इकडे गेला आणि इथला जीन इकडे आला, अदलाबदली केली, त्याला काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन. हे म्युटेशनमध्ये होत असते, म्हणजे जेव्हा नवीन एखादा प्राणी तयार होतो आहे ना, नवीन एखादी सेल तयार होते, त्याच्यामध्ये म्युटेशन झालं. म्युटेशन कशामुळे होऊ शकते, ट्रान्सलोकेशन. जीन एका ठिकाणची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणच्या जागेवर गेला, DNAवरतीच, तर त्याला काय म्हणतात, ट्रान्सलोकेशन म्हणतात, ठीक आहे. हे झालं. चला नेक्स्ट पाहू आपण, SLE. अरे वा, एकदम मस्त प्रश्न आलेला आहे. मेन फीचर ऑफ SLE. SLEचा अर्थ काय आहे, SLEचा अर्थ आहे सिस्टेमिक लूपस एरिथ्रेमॅटस. आता याला आणखी एक नाव आहे, सिंपल भाषेत जर म्हटलं तर याला लूपस म्हणतात, ठीक आहे. लूपस काय आहे, लूपस हा एक क्रोनिक कंडिशन आहे, ठीक आहे, क्रोनिक ऑटोइम्युन डिसीज आहे. काय आहे, क्रोनिक ऑटोइम्युन डिसीज. ऑटोइम्युन आहे म्हणजे आता हे आपल्या स्वतःची जे इम्युनिटी असते, स्वतःच्याच बॉडीला काय समजते, फॉरेनर समजते, आणि स्वतःच्याच बॉडीला मारणं सुरू करते, त्याला ऑटोइम्युन डिसीज म्हणतो आपण, ठीक आहे. आता याच्यामध्ये ना एक खूप चांगलं फीचर असते, चांगलं नाही म्हणता येणार कारण डिसीज आहे हा, पण तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो आहे. याचं जे फीचर असते, फीचर म्हणजे याचं क्लिनिकल सिम्पटम जे असते ते खूपच असं सिम्पटम आहे की पटकनच लक्षात येतं आपल्याला. तर याला म्हणतात एरिथ्रोमॅटसचा अर्थ, एरिथ्रो म्हणजे रेड, ठीक आहे. RBC लक्षात ठेवा, लाल असते ना RBC, तर एरिथ्रोमॅटस म्हणजे रेड, याचं सरळ मिनिंग आहे रेड. आता रेड का असते, रेड असते बटरफ्लाय रॅश, ठीक आहे. आता हे बटरफ्लाय काऊन कारण हे बटरफ्लायसारखी दिसते, कारण हे कशावर येते, नोज आणि चिक्सवर येते, ठीक आहे. म्हणजे सपोज आता मी इथे कसं ओबडं चेहरा काढून दाखवतो तुम्हाला, की बा आता जर हा काय आहे, हा जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा आहे, ठीक आहे, हा एखाद्या व्यक्तीचा चेहरा आहे, तर याच्यावरती बटरफ्लाय रॅश येते. तर ती कशी येते बा, ही रॅश इथून येते, ठीक आहे, ही अशी बटरफ्लायसारखी ही रॅश अशी दिसते, ठीक आहे.
अशी ही रॅश येते आणि म्हणून याला काय म्हणतात बटरफ्लाय रॅश. आणि हे क्लासिकल सिम्पटम आहे कशाचं लुपसचं. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. आता आपण प्रश्न वाचू. मेन फीचर ऑफ SLE इज रेड रॅश ओव्हर चिक्स. यस बिलकुल बरोबर आहे, रेड रॅश ओव्हर चिक्स बरोबर उत्तर आहे. स्मॉल वेसिकल्स नाही. स्मॉल वेसिकल्स म्हणजे कसे असतात छोटे छोटे असे पुरळ येतात ज्याच्यामध्ये फ्लूइड भरलेलं असते. याच्यात दिसत नाही, हे चिकन पॉक्समध्ये दिसते. चिकन पॉक्समध्ये स्मॉल वेसिकल्स येतात. ठीक आहे. पुशशूल्स एकदम छोटे छोटे असे सॉलिड, त्याच्यामध्ये सॉलिड कंटेंट भरलेलं असे छोटे छोटे स्पॉट्स चेहऱ्यावरती येतात. ठीक आहे. हे पुशुल्स ज्याला आपण तारुण्य पेटिका पण म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, आपल्या चेहऱ्यावरती छोटे छोटे येतात ना जेव्हा आपण वयात येतो तेव्हा, ते पुशुल्स असतात. ठीक आहे. सोरियासिस ही टोटल डिफरंट कंडिशन आहे. ठीक आहे. सोरियासिसमध्ये काय होते, ड्राय स्किन आणि शायनी स्केल्स फॉर्म होतात. ठीक आहे. स्केल्स येतात. याचे पण डिफरंट टाईप आहे. पाल्मोप्लांटर आहे, त्याच्यानंतर जनरलाइज आहे, पूर्ण बॉडीवर पण होते, कोणाला फक्त पाठीवर येते, कोणाला फक्त तळ हात आणि तळ पायावरच येते, कोणाला फक्त टोंगळ्यावर येते. तर अशा ठिकाणी हे होते. ठीक आहे. आणि याची ट्रीटमेंट पण वेगवेगळी आहे. तर हे सोरियासिस. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू. तर SLEमध्ये लक्षात ठेवा लुपस एरिथेमॅटस. याच्यामध्ये क्लासिकल सिम्पटम कोणतं येते, तर चेहऱ्यावरती काय येते, चेहऱ्यावरती रॅश येते. ठीक आहे. ओके नेक्स्ट बघू आता आपण. नेक्स्ट प्रश्न काय आपला, टिश्यू विच इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन ह्युमन बॉडी. ठीक आहे. टिश्यूचा प्रश्न आलेला आहे. टिश्यूचा टॉपिक तुमचा करून देतो मी आता. तर टिश्यू बघा, आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारचे टिश्यू असतात, 4 प्रकारचे असतात, 3 प्रकारचे मेन असतात. म्हणजे पहिलं असते इपिथेलियल टिश्यू, खूप महत्त्वाचा. दुसरा असते कनेक्टिंग टिश्यू. तिसरं आहे मस्क्युलर आणि चौथा आहे नर्वस टिश्यू. ठीक आहे. इपिथेलियलचं जे क्लासिफिकेशन आहे ते सर्वात महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे, म्हणून तुम्हाला सांगतो मी. इपिथेलियल टिश्यू 2 प्रकारचे असतात. ठीक आहे. एक असते सिम्पल आणि एक असते स्ट्रॅटिफाईड. सिम्पलमध्ये प्रकार पडतात. सिम्पल म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच लाईन असते, एकच लेअर असते. ठीक आहे. एक लेअर कशाची, सिम्पल. तो पहिला ते क्युबॉइडल, कोलुमनार आणि स्क्वॅमस. ठीक आहे. क्युबॉइडल क्यूबसारखं असते, कोलुमनार त्याचे कॉलमसारखे असतात. स्क्वॅमस म्हणजे सिम्पल अशी सेल असते. अशा सेलचं स्ट्रक्चर सिम्पल स्क्वॅमस. आता याच्यातच जर क्यूब असतील, असे क्यूब असतील, तर हे काय झाली क्युबॉइडल. आणि याच्यातच जर असे कॉलम असतील मोठे मोठे, तर ही कोलुमनार, पण सिंगल एकच लेअर असली पाहिजे. ठीक आहे. सिम्पल. स्ट्रॅटिफाईडमध्ये त्याच्यात तेच आहे, फक्त याच्यामध्ये काय असते मल्टिपल लेअर. तर जसं हे ते सिम्पल आहे, तर सिम्पलचे 2-4 लेअर अशा. ठीक आहे. मल्टिपल लेअर, तर त्याला आपण काय म्हणू, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस, स्ट्रॅटिफाईड कोलुमनार, स्ट्रॅटिफाईड क्युबॉइडल. ठीक आहे. तेच फक्त स्ट्रॅटिफाईड मल्टिपल लेयर्समध्ये. ठीक आहे. हे झालं आपलं इपिथेलियल. त्याच्यानंतर ते कनेक्टिव्हमध्ये मग भरपूर येते. कनेक्टिव्हमध्ये डीप कनेक्टिव्ह टिश्यू येतो. त्याच्यानंतर एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू येतो. म्हणजे बेसिकली तुम्हाला जर एक्झाम्पल सांगू मी, ते मजेदार आहे. बोन डेन्स, नॉट डीप, डेन्स. याला आपण डेन्स म्हणतो. ठीक आहे. सॉरी, याला करेक्ट करू द्या मला. यस, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्याचं एक्झाम्पल आहे बोन. एरिओलरमध्ये ज्याच्यामध्ये सेल्स अशा दूर असतात, जसं ब्लड. ठीक आहे. ब्लड आहे, हे लिक्विड फॉर्ममध्ये असते. ब्लड आहे. त्याच्यानंतर आपलं लिम्फोइड सिस्टम आहे, ते पण कनेक्टिव्ह टिश्यू असतं. त्याच्यानंतर आपल्याकडे लायपोसाइट्स, ज्याच्यामध्ये आपला फॅट स्टोअर करून ठेवलेलं जातं, ते वाले साईट्स आहे ना, ते वाले पण कशामध्ये येतं, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये. म्हणजे मोस्ट ऑफ द बॉडी कनेक्टिव्ह टिश्यूनी बनलेली असते. आपले टेंडॉन्स, लिगामेंट्स हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये येतात.
त्याच्यानंतर मसल तुम्हाला माहितीच आहे, 3 प्रकारची मसल असते. कार्डियक असते, स्केलेटल असते, आणि तिसरं कोणतं असते, स्मूथ मसल. तर हे फक्त मसल आहे. मसल पर्टिक्युलर जागीच असतात. स्केलेटलला चिपकून असते, कार्डियक हार्टमध्ये असते, आणि स्मूथ मसल ऑर्गनच्या वरती असते. नर्वस टिश्यू, नर्वसमध्ये 2 प्रकारचे असतात. एक असते न्यूरॉन्स आणि दुसरं असते न्यूरोग्लिया. न्यूरोग्लिया म्हणजे सपोर्टिव्ह सेल्स, जे न्यूरॉन्सला सपोर्ट करतात अशा सेल्स. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑफ टिश्यू. तर याच्यामधलं सगळ्यात वाईड स्प्रेड जे असतं ना, ते कनेक्टिव्ह टिश्यू असतं. बॉडीमध्ये सगळीकडे असतं. कारण हे का बरं असं आहे, इपिथेलियल वाईड असायला पाहिजे म्हणजे माझ्या मते तरी, पण इपिथेलियल वाईड नाही आहे. कारण इपिथेलियल टिश्यूला बेस जो प्रोव्हाइड केला जातो तो कनेक्टिव्ह टिश्यू. आणि इपिथेलियल टिश्यूच्या जे सेल असतात ते एकमेकांना जोडल्या जातात. ते कशामुळे, कनेक्टिव्ह टिश्यूमुळे. आणि म्हणूनच कनेक्टिव्ह टिश्यू मोस्ट अबंडंट असतो. ठीक आहे, तर याचा आन्सर काय आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. तसं मी सगळे टिश्यूज तुम्हाला समजावून सांगितलं याच्यामध्ये. ऑल ऑफ द फॉलोइंग आर प्लाझ्मा प्रोटीन्स फाउंड इन ब्लड एक्सेप्ट वन. ठीक आहे, कुठला प्लाझ्मा प्रोटीन आहे म्हणते जो ब्लडमध्ये भेटतो, पण याच्यापैकी नाही आहे तो. ठीक आहे, पहिले आपण पाहून घेऊ. प्लाझ्मा प्रोटीन, चलो भैया, प्लाझ्मा प्रोटीन किती टाईप असतात, प्लाझ्मा प्रोटीनचे कोणते कोणते असतात पाहून घेऊ पहिले. सगळ्यात अबंडंट जो असतो तो असतो अल्ब्युमिन. प्लाझ्मा प्रोटीन म्हणजे ब्लडमध्ये जो प्लाझ्मा असतो त्याच्यामध्ये असणारे प्रोटीन. तर त्याच्यामध्ये पहिला आहे अल्ब्युमिन, जो असतो 54%. ठीक आहे, दुसरा आहे ग्लोब्युलिन. ग्लोब्युलिन किती असतो, 38%. ठीक आहे, त्याच्यानंतर असते फायब्रिनोजेन असतो आपला 7%. आणि अदर जे प्रोटीन्स असतात ते असतात 1%. झाले का रे बाबा 100. 38 + 7 45, 45 + 54 99, 99 बरोबर 100%. ठीक आहे, तर मोस्ट अबंडंट कोणतं आहे, अल्ब्युमिन. तर अल्ब्युमिन आहे का ऑप्शनमध्ये, यस. ग्लोब्युलिन आहे का ऑप्शनमध्ये, यस. फिब्रिनोजेन आहे का ऑप्शनमध्ये, यस. मग वाचलं कोण, मायोग्लोबिन नाही आहे बाबा इथे. मायोग्लोबिन काय आहे मग, मायोग्लोबिन जो असतो हा प्रोटीन मिळतो आपल्याला मसल्समध्ये मिळतो. ठीक आहे, हा ब्लडमध्ये नसतो, म्हणून याचा आन्सर काय आहे, मायोग्लोबिन आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. द ॲव्हरेज HB कंटेंट ऑफ ह्युमन ब्लड. हिमोग्लोबिन विचारलं आहे, हिमोग्लोबिन विचारलं आहे, ब्लडमध्ये किती असते. ठीक आहे, सगळ्यांना याचं उत्तर पाठ असलं पाहिजे, बिलकुल पाठ करून ठेवा तुम्ही. 14 to 16 g/dl. ठीक आहे, GM g/dl. तर याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं गोष्ट जी लक्षात ठेवणारी आहे ती आहे ही म्हणजे की मेलमध्ये किती असतं. तर मेलमध्ये असते 13.8 to 17.2 मोर स्पेसिफिकली जर सांगू तुम्हाला मी तर. आणि फिमेलमध्ये किती असते, फिमेलमध्ये 12.1 to 15.1. सॉरी. तर हे आहे आपलं मोस्ट स्पेसिफिक. त्याच्यामध्ये याच्यात युनिट जे आहे ना ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. कधी ऑप्शनमध्ये g/L असते आणि कधी ऑप्शनमध्ये g/dL असते. ठीक आहे, DL. तर g/L जर विचारलं, g/L, ठीक आहे, मेलमध्ये तर ते असते 138 to 172. तेच इकडे किती होते, 13.8 to 17.2. आणि फिमेलमध्ये 121.151. त्याच्या इकडे किती होते, 12.1 to 15.1. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, युनिट लक्षात ठेवा, युनिट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मॅक्सिमम इम्युनोग्लोबिन प्रेझेंट इन सिरम. मॅक्सिमम इम्युनोग्लोबिन प्रेझेंट इन सिरम, एकदम बढिया प्रश्न आहे. आता तुम्हाला इम्युनोग्लोबिन सगळे सांगून देतो मी. तर पहिलं आहे आपलं IgG. ठीक आहे, IgG इम्युनोग्लोबिन जे आहे ते मोस्ट अबंडंट आहे. म्हणजे 80% जे इम्युनोग्लोबिन असतात ब्लडमध्ये आपल्या ते IgG असतात. ठीक आहे, याचं एक्झाम्पल आहे अँटीबॉडी डी. हे जे काय आहे IgG आहे. ठीक आहे, याच्यात 2 गोष्टी आणखी लक्षात ठेवा तुम्ही IgG साठी.
ते म्हणजे हे प्लासेंटा, थांबा हे मला मिटवू द्या, हे प्लासेंटा क्रॉस करते, ठीक आहे. म्हणजे मदरकडून फिटसला मिळणारी पहिली अँटीबॉडी कोणती, तर IgG आहे, ठीक आहे. क्रॉस प्लासेंटा. आणि दुसरं क्रोनिक इन्फेक्शन इंडिकेट करते, क्रोनिक इन्फेक्शन. का बरं, कारण सगळ्यात शेवटी ज्या इम्युनोग्लोब्युलिन्स ब्लडमध्ये येतात आफ्टर इन्फेक्शन त्या असतात IgG, खूप वेळानंतर येतात, त्याच्यामुळे हे क्रोनिक इन्फेक्शन इंडिकेट करतात, ठीक आहे. दुसरं आहे IgE. तर IgG काय असते, IgE जे आहे ते ॲलर्जी, एक मिनिट, ओके. तर IgE जे आहे, IgE ॲलर्जी आणि हायपर सेन्सिटिव्हिटी, ॲलर्जी आणि हायपर सेन्सिटिव्हिटी इंडिकेट करते. म्हणजेच ॲनाफिलेक्टिक रिॲक्शनमध्ये आपल्याला कोणती इम्युनोग्लोब्युलिन दिसते, तर IgE दिसते, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे IgA. IgA काय करते, कशामध्ये मिळते आपल्याला, हे मिळते आपल्याला ब्रेस्ट मिल्कमध्ये. म्हणजे मदरकडून फिटसला 2 इम्युनोग्लोब्युलिन मिळतात, कोणत्या कोणत्या, IgG आणि IgA. तर IgA ब्रेस्ट मिल्कमध्ये असते. त्याच्यानंतर हे कुठे कुठे सिक्रेट होतात बॉडीमध्ये, तर स्वेटमध्ये सिक्रेट होतात, स्वेट, टीयर्स आणि सलायवा याच्यामध्ये सिक्रेट होतात, ठीक आहे. त्याच्यानंतर राहिली IgM लास्टवाली, M. तर M जी आहे, M म्हणजे फर्स्ट येते, फर्स्ट कशामध्ये, फर्स्ट, तर इन्फेक्शन जर झालं तर सर्वात पहिले जी इम्युनोग्लोब्युलिन प्रोड्यूस होते ती असते IgM, ठीक आहे. आणि याला मिलिनेन मॉलिक्यूल पण म्हणतात. काय म्हणतात, मिलिने मॉलिक्यूल. का बरं, कारण याचा साईज खूप मोठा असते, खूप मोठी साईज असते, म्हणून याचं मिलिने मॉलिक्यूल असं पण म्हणतात, ठीक आहे. आणि याला कोण सिक्रेट करते, प्लाझ्मा सेल्स, प्लाझ्मा सेल्स सिक्रेट करतात, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एक असते IgD म्हणून. IgDचं तेवढं काही सिग्निफिकन्स नाही आहे आणि हे खूपच स्मॉल क्वांटिटीमध्ये असते, ठीक आहे. तुम्ही या 4 लक्षात ठेवा, 4च महत्त्वाचे आणि त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. चलो नेक्स्ट काय आपलं, ट्रान्सफर ऑफ अँटीबॉडीज फ्रॉम मदर्स मिल्क टू द बेबी. अरे याचा आन्सर आताच दिला आपण. कोणती अँटीबॉडी ट्रान्सफर होते फ्रॉम ब्रेस्ट मिल्क, IgA, ठीक आहे, लक्षात ठेवा, IgA ट्रान्सफर होते ब्रेस्ट मिल्कमध्ये. पण इथे इम्युनिटी विचारली आहे, ठीक आहे. हे कशाचं एक्झाम्पल आहे बा, असं इम्युनिटी विचारली आहे इथे. तर आपण बघू आता. तर इम्युनिटी जे असते ते 2 प्रकारची असते, एक असते ॲक्टिव्ह, दुसरी असते पॅसिव्ह, ठीक आहे. ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये 2 टाईप्स पडतात, तसेच पॅसिव्हमध्ये पण 2 टाईप पडतात. ॲक्टिव्हमध्ये पडते नॅचरल आणि दुसरी असते आर्टिफिशियल. इकडे पण तशीच नॅचरल आणि आर्टिफिशियल. आता ॲक्टिव्ह म्हणजे काय बा, ॲक्टिव्ह म्हणजे जी नॅचरली ॲक्टिव्ह होते, जिला बाहेरून काही द्यायची गरज पडत नाही किंवा आपण काही देत नाही, नॅचरली ऑकरिंग असते. ती कशामुळे येते, आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शनमुळे. जसं कोणाला इन्फेक्शन झालं तर बॉडी काय करते, अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. ती कशी आहे, नॅचरल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल पण ॲक्टिव्ह आहे, म्हणजे आपण काय करतो आहे, ॲक्टिव्हवाली बाहेरून देतो आहे. तर याचं एक्झाम्पल असते वॅक्सिन्स कशा असतात, आपण बाहेरून काय करतो, अँटीजेन टाकतो, मग बॉडी काय करते, प्रोड्यूस करते. म्हणजे कशी आहे, ही ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे, प्रोड्यूस करते. नेक्स्ट टाईम इन्फेक्शन झालं तर काय होते, ही ॲक्टिव्ह इम्युनिटी हमला करते. तर कशी आहे, आर्टिफिशियल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्याचं एक्झाम्पल आहे वॅक्सिन. त्याच्यानंतर आहे पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह म्हणजे कशी आहे, डायरेक्ट अँटीबॉडीज भेटत आहे, याच्यात काही ॲक्टिवेट होत नाही, जे आहे तेच भेटते. म्हणजे डायरेक्ट दवाई, म्हणजे डिसीज झाला आहे त्याच्यानंतर दवाई भेटत आहे, म्हणजे डिसीज कमी करायचं आपल्याला, तसंवाला आहे, ठीक आहे, पॅसिव्ह आहे. तर पॅसिव्ह नॅचरल कोणती असते, नॅचरलमध्ये एक आईकडून जे भेटते आपल्याला, आईकडून 2 इम्युनिटी भेटते आपल्याला, माहिती आहे ना तुम्हाला, IgG आणि IgA. IgG कुठे भेटते, प्लासेंटामध्ये. IgA कुठून भेटते, तर ब्रेस्ट मिल्कमध्ये, ठीक आहे. तर हे काय, नॅचरल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे, ठीक आहे. आता आर्टिफिशियल जी आपण बाहेरून देतो पेशंटला, तशी जसं अँटीटॉक्सिन्स असते, अँटीटॉक्सिन झाल्या, त्याच्यानंतर इंट्राव्हिनस आपण इम्युनोग्लोब्युलिन देतो,
ठीक आहे. IG इम्युनोग्लोबुलिन देतो, पण कशा देतो? इंट्राव्हेनस, डायरेक्ट ब्लडमध्ये टाकतो बाहेरून प्रोड्यूस केलेल्या. तर ती कशी आहे? आर्टिफिशियल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे. ठीक आहे. तर असे इम्युनिटीचे टाईप पडते, नॅचरल ॲक्टिव्ह, आर्टिफिशियल ॲक्टिव्ह, नॅचरल पॅसिव्ह, आर्टिफिशियल पॅसिव्ह. तर आता आपल्याला बघायचं ही कोणती आहे. प्रश्नामध्ये जी विचारली आहे, मदर्स मिल्क टू द बेबी इज कॉल्ड, कोणती आहे? तर नॅचरल पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे. तर नॅचरलमध्ये जो आपण, नॅचरल 2 आहे, नॅचरल ॲक्वायर्ड दोन्ही ॲक्वायर्ड आहे. आपली कोणती आहे? पॅसिव्ह इम्युनिटी. तर याचा आन्सर कोणतं राहणार आहे? C, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ठीक आहे. होप तुम्हाला हे लक्षात आलं. हे क्लासिफिकेशन लिहून घ्या आणि लक्षात घेऊन घ्या, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये आलं तर हे लिहिता येईल बरोबर. ठीक आहे. चलो.